नमस्कार. दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आदिवासी एकता परिषदेच्या पाठपुराव्याला यश. 44 बिगर आदिवासींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण प्रकरणी आदिवासी एकता परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कासा पोलीस ठाण्यात 44 बिगर आदिवासी व्यक्तीविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 26 मे 2026 रोजी करण्यात आली. आदिवासी एकता परिषदेचे महाराष्ट्र राज्य महासचिव डॉक्टर सुनील पराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही लढाई लढण्यात आली. पहिल्या प्रकरणात कासा जव्हार मार्गालगत असलेल्या रघुनाथ वावरे व इतर त्यांच्या आदिवासी जमिनीवर तब्बल 42 बिगर आदिवासींनी बेकायदेशीर कब्जा करून गाळे, दुकाने व घरे उभारल्याचा आरोप आहे. या अतिक्रमणाबाबत आदिवासी एकता परिषदेमार्फत तहसीलदार डहाणू, प्रांत अधिकारी डहाणू तसेच जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून संबंधितावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप परिषदेकडून करण्यात आला होता. दुसऱ्या प्रकरणात चारोटे येथील मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या मिथुन विजय भोईर व इतर यांच्या जमिनीवरून शेरे पंजाब व न्यू पंजाब धाबा या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आला होता. संबंधित जमीन मासिक 1500 रुपये भाड्याने घेतल्यानंतर बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जमिनीचा निकाल आदिवासी खातेदारांच्या बाजूने लागला होता. तरीही संबंधितांनी जमिनीचा कब्जा सोडला नसल्याचे सांगण्यात आले. दोन्ही प्रकरणी आदिवासी एकता परिषदेमार्फत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार 5 मे 2026 रोजी आयोगाने सुनावणी घेऊन आदिवासी खातेदारांच्या बाजूने आदेश दिले. तसेच संबंधितावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशानुसार माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जवाहर मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्यात 44 अतिक्रमण धारक बिगर आदिवासी व्यक्तींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रघुनाथ वावरे यांच्या जमिनीवरील 42 अतिक्रमण धारकांसह शेरे पंजाब आणि न्यू पंजाब हॉटेल मालकाचा समावेश आहे. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे कीर्ती वरठा, राजू पांढरा, प्रदीप ढाक, कैलास चौरे, दिनेश भोईर, विजय खेवरा, कैलास तांडेल यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. जोहार. मी डॉक्टर सुनील पराड, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र महासचिव. आणि आज आम्ही कासा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. ह्याचं कारण असं आहे की ज्या आदिवासी जमिनीचा आम्ही लढा लढतो आहे गेले अनेक दिवस आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून. मला आठवतं की 2016 इथे खूप मोठा राडा झाला होता. ज्या वावरे आमच्यासोबत आहेत त्यांच्या जमिनीला घेऊन, त्याचबरोबर मिथुन भोईर आहे त्यांच्या ह्या जमिनीचा विषय होता. तर ही आदिवासींची जी जमीन आहे त्याला 36 कलम लागू आहे. 1966चा जो कायदा आहे तो लागू आहे की आदिवासींची जमीन ही इतर समाजाच्या ह्याच्यामध्ये हस्तांतरित होऊ शकत नाही कलेक्टरच्या परवानगीशिवाय. परंतु तुम्ही बघता ही कासासारख्या बाजारपेठेमध्ये ह्या रघु वावरे यांच्या जमिनीवरती जवळजवळ 42 लोकांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा जिल्हा प्रशासन असेल, तहसील प्रशासन यांच्याकडे केला. तसंच जे काय विजय भोईर आहेत त्यांच्याही जमिनीचा आम्ही पाठपुरावा केला. परंतु ह्याच्याबाबत आदेश होऊनही कुठलीही कारवाई होत नाही. सत्तेशेवटी आम्ही जे आदिवासी लोकांसाठी दिल्लीमध्ये आयोग आहे, अनुसूचित जाती जमातीचा आयोग जे आहे त्या आयोगाकडे आम्ही तक्रार केली. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब यांच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून आज बरोबर 10 वर्षानंतर ह्या आमच्या तक्रारीला किंवा आमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. आणि आज त्यांनी आदेश केलेले आहेत की जे संबंधित अतिक्रमणधारक आहे त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जी अतिक्रमणे केली ती अतिक्रमणं काढून त्याची दुकानं असतील, घरं असतील ते काढून आदिवासीला ताबा दिला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज कासा पोलीस स्टेशनमध्ये हा अॅट्रॉसिटी अंतर्गत 42 लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. जे मिथुन विजय भोईर आहे त्यांच्या जमिनीबाबतही गुन्हा दाखल झालेला आहे. 2 लोकांवर जो शेरे पंजाब जो धाबा आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि सांगायला आनंद होईल की आज आम्हाला एक आशेचा किरण आहे की जे नॅशनल कमिशन आहे ST लोकांसाठी त्याच्या जे अध्यक्ष आहेत आंतरसिंग आर्या त्यांच्या माध्यमातून एक चांगला निकाल त्यांनी दिला आणि त्याची दखल ताबडतोब घेतली गेली. कारण हे जे पत्र आलं होतं, हे जे काही आदेश आला होता SP साहेबांना आला होता आणि कलेक्टर मॅडमला आला होता आणि त्याची दखल घेऊन त्यांनी DYSPना पत्र लिहिलं. त्याचबरोबर हे कासा पोलीस स्टेशनपर्यंत आलं आणि म्हणून आजची ही कारवाई होऊ शकली. आमच्या हातामध्ये ही NCST कमिशनची ऑर्डर आहे. त्याला जोडून आज जो FIR दाखल झालेला आहे त्याचीही कॉपी आमच्याकडे आहे. की कुठेतरी आम्हाला आशेचे किरण आहे की जे नॅशनल कमिशन आहे STसाठी, शेड्यूल ट्राईबसाठी, त्याच्या माध्यमातून आम्हाला थोडी न्यायाची अपेक्षा आहे की पोलिसांच्या माध्यमातून कारवाई तर झालेली आहे, पण आम्ही पुढची अपेक्षा करतो की लवकरात लवकर
ह्या जे दुकानं आहेत किंवा बाकी आहेत ते तिथून खालसा करून आदिवासींना ताबा देण्यात यावा. ह्याच्यासाठी आदिवासी एकता परिषद गेल्या कित्येक दिवसापासून प्रयत्न करते. कारण हे सांगायचं हिमनगाचं टोक आहे. असे अनेक पालघर जिल्ह्यामध्ये उदाहरण आहेत. ते आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे लोकांनी कब्जा केलेला आहे आणि त्या लोकांनी पण आता सावध झालं पाहिजे की सहज सोपं नाही आदिवासींची जमीन घेणं. आदिवासीच्या जमिनीवर अतिक्रमण करणं, त्याचा बेकायदेशीर वापर करणं, त्यांची जमीन घाण करणं, ह्याला पण ॲट्रॉसिटी लागू होते. हा जो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा लागू होतो हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. स्वस्त जमीन मिळते, आदिवासी स्वस्त आहे असं त्यांना वाटतं आणि त्यामाध्यमातून जमीन अतिक्रमण करायचा प्रयत्न करतात. आदिवासींनी तिथून वेगवेगळ्या आमिष दाखवून हाकलायचा प्रयत्न करतात. त्याबाबत लोकांनी सजग झालं पाहिजे आणि आदिवासी एकता परिषद निश्चित ह्याचा पाठपुरावा करेल. फक्त उदाहरण हे नाही तर आम्ही बोईसरमध्ये ह्या बाबतीत आता मुवमेंट चालू केले. आमची ही केसेस चालू आहेत. जे काय रेस्टोरेशन ॲक्ट आहे त्याच्याखाली, कारण आदिवासीची जमीन ही इतर कोणी घेऊ शकत नाही. तर त्या पद्धतीने आम्ही ह्याचा पाठपुरावा करतोय. निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये एक वेगळं चित्र दिसणार आहे. जेही आदिवासी लोकांच्या जमिनी ज्यांनी बळकावलेल्या आहेत त्या आदिवासींच्या जमिनी सोडवण्यासाठी आदिवासी एकता परिषद सक्षमपणे काम करणार आहे. मिथुन विजय भोईर. माझे जागे व्यक्तिक्रम होते म्हणजे हॉटेलवाल्यांनी केलेले होते, पण आता आदिवासी एकता परिषद माझ्या पाठीशी उभे राहून थोडासा म्हणजे मदत केली. अजून मदत तर त्यांची मला हवी आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल पण झाला. आज मी थोडं माझ्या मनाला पण बरं वाटतं, कारण 6-7 वर्ष झाली मला न्याय मिळत नव्हता. आज थोडासा न्याय भेटला तर मला थोडंसं मनाला बरं वाटलं. आदिवासी एकता परिषदचे जे काम आहे ते एकदम अजून पुढे जाऊ दे. जोहार, मी आदिनाथ वावरे. माझे बाबा रघुनाथ महादेव वावरे. आमची जागा आहे कासा मार्केटला. तर किती 10 वर्षापासून आम्ही लढत आहेत. आदिवासी एकता परिषद आमच्यासोबत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला कुठे ते यश भेटलं आहे. 42 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आमची जी जागा आहे ती आम्हाला आता खाली करून पाहिजे. पोलिसांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. आता महसूल विभाग बघूया काय करतं ते. आदिवासी आम्हाला जे सहकार्य केले त्याचे खूप मनापासून आभारी आहेत आम्ही.